जय भीम नमो बुद्धाय. जय हिंद. जय भीम नमो बुद्धाय. आहेत त्या सर्वांचं स्वागत आणि जे येतील त्यांचं आगाऊ स्वागत. सावधानता शब्द आपण लाईटली घेऊ नये, हे आपण पुन्हा पुन्हा पाहत असतो. कारण सावधानता म्हणजे सती आहे. सावधानता म्हणजे सती आहे. सती म्हणजे अस्तित्वाचं भान आहे. आपण इथं आहोत, जसे आहोत तसे, त्याचं भान आहे. असण्याचं भान, अस्तित्वाचं अस्तित्व म्हणजे म्हणजे असणे, जसं आहे तसं, त्याला अस्तित्व म्हणतात. तर अस्तित्वाचं भान म्हणजे या क्षणात, या गतिमान क्षणात, कारण हा क्षण क्षण स्थिर नाही, स्थिर काहीच नाही. घड्याळाचा काटा जसा एका सेकंदाने पुढे पुढे सरकतो, एका राऊंडमध्येच पुढे पुढे सरकतो, परंतु प्रत्येक सरकण्याचा अर्थ वेगळा आहे. तो एक एक सेकंदाने तो काटा पुढे जातो, पण तो मागे येत नाही, कधीच येत नाही. स्वतःहून स्वतःहून नाही, तो नाहीच, कधीच नाही. स्वतः होऊन काय किंवा कोणी बळजबरीने त्याला मागे पुढे केला तो भाग वेगळा असतो, परंतु त्याचा जो त्याचं जे सेटिंग जे आहे, ते सेटिंग असं आहे की ते पुढंच जाणार आहे आणि पुढं गेलेलं मागे येत नाही. तसं आपलं जीवन एकेका सेकंदानं पुढं चाललेलं आहे, ते मागे कधीच येणार नाही. हाही सतीचा विषय आहे. म्हणजेच वर्तमानात येणं आहे. सती म्हणजे वर्तमानात येणं, वर्तमानातलं असणं. मध्ये आपला पॉज जरी असला, आपलं बोलणं थांबतंय किंवा ऐकणं थांबतंय, त्या क्षणात असं वाटतं की आपण काहीच करत नाही, परंतु तरी तो सेकंद काटा पुढं चाललेला आहे. म्हणजे आपलं जीवन पुढं चाललेलं आहे. ते आपल्याला जाणवत नाही, म्हणजे वय आपल्याला जाणवत नाही. ते काटा पुढं सरकणं म्हणजे काय? आपलं वय होणं. एकेका सेकंदानं वय वाढत जातं. हे कधीपासून सुरू झालं माहित नाही. हे आपल्याला नाही माहिती कधीपासून सुरू झालं. का तर तेव्हा त्यावेळच्या अस्तित्वाची, तेव्हा त्यावेळच्या असण्याची सती नव्हती, भान नव्हतं, सावधानता नव्हती. आपण तेव्हा होतो हे आत्ता आठवतही नाही, कारण त्यावेळेला ते भान नव्हतं. आपल्याला बहुधा त्याच गोष्टी स्पष्ट आठवतात जेव्हा आपल्याला तेव्हा त्या क्षणातलं, त्या वेळेचं, त्या अस्तित्वाचं, त्या असण्याचं भान होतं. सती होती, जागृती होती. हा सतीचा अर्थ आहे. आणि ही जीवनामध्ये बहुधा नसते.
हे सत्य आहे, हे वास्तव आहे. याला अजागृत मन किंवा अनकॉन्शियस माइंड म्हणता येईल. अजागृत मन, अजागृत चित्त. अजागृत मन म्हणजे मनात काय चाललंय ते धम्म, मनोधम्म, त्याचं भान नाही. त्या मनाला विचलित करणारं चित्त, त्याचं भान नाही, नव्हतं, आत्ताही पूर्ण नाही, आधीही बऱ्याच अंशी नव्हतं. 80%, 90%, अगदी 99% नव्हतं. किंवा एक काळ असा होता आधीचा की 100% आपण सुप्त अवस्थेत होतो. मुळीच अजिबातच भान नव्हतं. नंतर हळूहळू असं म्हणतात, उत्क्रांतीतून, काही लाख वर्षांच्या उत्क्रांतीतून ही जी मनुष्य अवस्था आली, ती या जागृतीमुळेच आली असणार आहे. म्हणजे बुद्धत्वाच्या जागृतीचा, बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत है ना, सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था. तर ह्या संपूर्ण जागृत अवस्थेची सुरुवात जेव्हा झाली काही लाख वर्षांपूर्वी, म्हणजे उत्क्रांतीच्या भाषेत, तेव्हा माणूस हा माणूस झाला, प्राणी हा माणसात आला. कारण माणसातच लक्षण आहे जागृती, ते इतर प्राण्यांना जमत नाही. कारण ते त्यांच्या चित्ताचं, मनाचं, कॉन्शियसनेसचं, अस्तित्वाचं, असण्याचं ते लक्षण नाही. माणसाचं ते लक्षण आहे. आणि माणसाचं माणूसपण, माणुसकी ही जागृतीमुळे आहे, सतीमुळे आहे. हे कदाचित बुद्धांच्या लक्षात आलं, कदाचित नाही, तेच 100% सत्य वाटतं. हे लक्षात आलं, अरे हा सती, आपण सगळं ध्यान करतोय, आपण सगळी कामं करतोय, आपण जगतोय, आपण सगळा व्यवहार सांभाळतोय, आपण विचार करतोय, आपण बोलतोय, आपण प्रत्येक क्षणात कोणती ना कोणती कृती करतोय, कायेची, कर्मांत, ऍक्शन, कुठली ना कुठली कृती चालू आहे, मनात विचार चालू आहे, भावना आहेत, काहीतरी जाणवतं. हे असणं पण जाणवतं, पण 100% नाही जाणवत. असणं हा एखाद जणू काय, आता आता या क्षणी जर आपण एक विचार केला की आत्ताच असणं आपल्याला जाणवतंय, ते एक जणू काय एखादी वस्तू किंवा एखादा गोळा कसा असतो, तसं काहीतरी जाणवलं. परंतु अनापानची हालचाल जी आहे, जशी आहे तशी, जी चाललेली आहे, ती आपल्याला 100% जाणवते का? तर नाही जाणवत. आपलं शरीर आन करतं, अपान करतं, 100% जाणवतं का? नाही जाणवत. कारण ते कसं आनापान करतं हे कळत नाही, हे जाणवत नाही, त्याची सती नाही. आनापान चालू असताना कायेमध्ये काय काय हालचाली होतात, कुठं कुठं काय काय हालचाली होतात, हे स्पष्टपणे जाणवत नाही. आता आपण तिथं कनेक्ट झालं, थोडं 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 जाणवायला लागेल की पोटात काय होतंय, छातीत काय होतंय,
पाठीत काय होतंय, खांद्यामध्ये काय होतंय, श्वास येतो म्हणजे काय होतंय आणि श्वास जातोय म्हणजे काय होतंय. तर आपण हे बोलता बोलता आपण आनापानच्या सतीमध्ये जेवढं जमलंय तेवढं आलो. 100% नाही आलो. 100% आल्यावर कामच झालं. 100% जर श्वास जाणवला या क्षणामध्ये, या अस्तित्वामध्ये, असण्यामध्ये 100% जर श्वास जाणवला, तर मग बाकी काहीच करायची गरज नाही. पण तो 100% जाणवत नाही. का? का मनाला आणि चित्ताला तेवढंच काम नाही. फक्त आनापानसतीचं काम नाही त्याला. जरी ठरवलं तरी, जरी संकल्प केला की नाही मला आनापानसती, म्हणजे एवढ्या पटपट होत नाही ते, जसे शब्द आपण उच्चारतो. आनसती आणि अपानसती, अनापानसती हा शब्द जर प्रॅक्टिकली अनुभवला, तर ते शब्दातली अक्षर किती लांब लांब असतात, होऊ शकतात. हे आत्ता आत्ता लक्षात घ्या लगेच. अनापानसती किंवा काया अनापानसती. तर जेवढ्या पटकन आपण अनापानसती म्हणजे आनसती, अपानसती किंवा आणखीन खोलामध्ये पाहायचं असेल तर काया आनसती आणि काया अपानसती, जितक्या पटकन आपण बोलतो तितकी पटकन सतीची प्रॅक्टिस नाही. तेवढं तितकं पटकन आन आणि अपान नाही जाणवत. शब्दातलं अनापान वेगळं आहे. आपण ते जे बोलतो ते आनापान वेगळं, करतो ते आनापान वेगळं आणि होतंय ते आनापान वेगळं. त्याची सती, त्याचं भान. हे जेव्हा येतं तेव्हा आपण वर्तमानात येतो, तेही काही क्षणापुरतं. म्हणजे संपूर्ण आनापानसती जर जमत असेल तर मग सगळं जमतंय. कारण सगळं विस्कटलेलं अस्तित्व, सगळं विस्कटलेलं मन म्हणजे विचार, मनोधम्म, सगळं विस्कटलेलं चित्त, सगळ्या विस्कटलेल्या जाणीवा, विस्कटलेल्या म्हणजे अनेक विषयांच्या ध्यानात असणाऱ्या जाणीवा, मन, चित्त, सगळ्यात विस्कटलेल्या जाणीवा आणि सगळ्याच कायेतल्या हालचाली या आनापानमध्ये आल्यात. त्याला आपण म्हणू शकतो संपूर्ण आनापानसती जमली.
पण हे आत्ता या क्षणी प्रयत्न करता करता जरी जमायला लागलं तरी ते 100% जमत नाही. 99% जमेल. नाही, 1% जमेल. उलटा नाही बोलता येणार. 1% जमेल. 2% जमतील. 3% जमतील. 4, 5. पण मनाला चित्ताला तेवढंच काम नसल्यामुळे ते 100% कधीच आनापानसतीमध्ये येत नाही. कारण त्याला जे काम आहे ते काय आहे आणि किती आहे याचं काहीच मोजमाप करता येत नाही. आणि काम कधीपासून लागलंय माहित नाही. माहित असलेलं थोडंसं आपण म्हणतो, थोडंसं आपण त्याचं विश्लेषण असं करतो की जन्मापासून सुरू झालं. म्हणजे आपण जे आईच्या उदरातून बाहेर आलो तिथून सुरू झालं. कारण ते पहिले इतरांना दिसतं, आपल्याला तर दिसतच नाही. आपल्याला आपलं लहानपण, आपला जन्म आठवत नाही. जन्मानंतरची काही वर्ष आपल्याला आठवत नाहीत. आणि आत्तापर्यंतची पण सगळी वर्ष आपल्याला आठवत नाही. कारण तेव्हा आपण सतीमध्ये नव्हतो, म्हणजे झोपेत होतो. आजही आहोत. गाफील अवस्था, सती नसलेली अवस्था, प्रमादाची अवस्था ही फार मोठी आहे. याला सायन्स अनकॉन्शियस माइंड म्हणतं. या अनकॉन्शियस मनामध्ये, अजागृत मनामध्ये जे सावध नाही ते चित्त आहे. त्याच्यामध्ये अनेक कामं दडलेली आहेत. त्याला आपण संस्कार म्हणतो. कारण ते संस्कार हेच आपल्याला सक्रिय करतात. काहीतरी विचार करायला लावतात, काहीतरी भावना चालू असतात, काहीतरी मेमरी मधल्या गोष्टी आहेत त्या सतावतात किंवा सुखावतात किंवा त्रास देतात. हे सगळे आपल्याला हा गोंधळ हा स्पष्ट जाणवत नाही, कारण त्याची सती नाही. पण त्याच्यामध्ये हे चित्त आणि मन व्यस्त असतं. म्हणून जेव्हा आपण आनापानसती करतो तेव्हा 100% ते तिथं येत नाही. आणि अजूनही येत नाही. आणि अजून किती दिवस लागतील याचं काही सांगता येत नाही. म्हणून एकच काम करावं लागतं. जिथं आहोत, जसे आहोत तिथं जागं होणं, सतीमध्ये येणं, वर्तमानातल्या सतीमध्ये येणं. मागचं जे झालं ते झालं. मागचं कधी कळेल ते बघू नंतर. पण किमान आत्ता इथं वर्तमानातल्या अस्तित्वाच्या संपर्कात येणं, असण्याच्या संपर्कात येणं. आता हे असणं पण आपण म्हणतो ते स्थिर नाही. याच्यामध्ये अनेक हालचाली आहेत. बसल्या बसल्या हालचाली आहेत. झोपलो तरी आपण हालचाली आहेत. आता आपण बसलो आहोत किंवा तुम्ही जसे जे काही करत असाल तिकडे ते मला माहिती नाही. ते ज्याने त्याने बघायचे. बसलोय का, झोपलोय का, काम करतोय का, चालतोय, इथं आहोत का नाहीत. इथं आपण या कार्यशाळेत, ही कार्यशाळा आहे, या कार्यशाळेत आपण आहोत की नाहीत हे ज्याचं त्यानं पाहायचंय. जर असाल या कार्यशाळेत, मनानं असाल
मनानं या अस्तित्वाच्या संपर्कात असाल तर मग तिथं आपल्याला हे पाहता येतं की आपण इथं किती टक्के आहोत, म्हणजे आपल्यासोबत. इथं म्हणजे मीटिंगमध्ये नाही, इथं म्हणजे आपल्यासोबत, आपल्या अस्तित्वासोबत, आपल्या जगण्यासोबत. वर्तमानात किती क्षण आपण असतो, हा सतीचा विषय आहे. आणि हे भान जर असेल, हे सती जर असेल, तर मग काय होईल? त्याचं एक लक्षण असं आहे ह्या जागृतीचं, की आपोआप चित्तशुद्धी होते. म्हणजे चित्ताचं जे भरकटणं आहे, त्याच्यामुळं मनाचं भरकटणं जे आहे, मनोधम्मांचं भरकटणं आहे, नुसतंच भरकटणं नाही, त्यातल्या ज्या विकृती आहेत, त्यातले जे अधम्म आहेत, त्यातले ज्या 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 शीलाचरण न करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यातला जो लोभ आहे, त्यातला जो त्यातला जो द्वेष आहे, ज्याचं कारण मोह म्हणजे ही अजागृत अवस्था आहे. हे सगळं स्पष्ट जरी जाणवत नसलं तरी ते नाही हे जाणवणं हे पण महत्वाचं आहे. आपल्याला भान नाही याचं भान जरी आलं ना तरी ते महत्वाचं आहे. आपल्यामध्ये अविद्या आहे, अज्ञान आहे, ज्याच्यामुळे सगळे संस्कार झालेले आहेत आणि त्याच्यावर जीवन चाललेलं आहे. अविद्या पच्चया संखारा, अविद्या पच्चया संखारा. आणि संखार पच्चया विज्ञान. आता हे विज्ञान म्हणजे जीवनच आहे, कॉन्शियसनेस. हे विज्ञान जे आहे हे 6 तुकड्यात ते काम करतंय, 6 पद्धतीनं. डोळ्याच्या ह्याच्यात चक्षुविज्ञान, ऐकण्याच्या ह्याच्यात श्रोत्रविज्ञान, गंधाच्या ह्याच्यामध्ये घ्राण विज्ञान किंवा घ्राण विज्ञान, जिभेच्या पातळीवर म्हणजे चवीच्या पातळीवर जिव्हा विज्ञान, जिव्हा विज्ञान. संपूर्ण काया जी आपल्या शरीरावर पांघरलेली आहे आणि आतमध्ये पण आहे, हे पांघरलेलं आहे. चमडं जे आहे आपलं, स्किन, एक इंद्रिय आहे. ते स्पर्शाचं काम करतं, टच. म्हणून आपल्याला थंडी जाणवते, उष्णता जाणवते, हवा लागलेली जाणवते, सुख दुःख त्याच्यात जाणवतं. म्हणजे आता ही त्वचा म्हणजे अंतर्बाह्य त्वचा, म्हणजे जेवढी दिसते तेवढीच नाही. पोटात पण काहीतरी जाणवतंय, छातीत पण काहीतरी जाणवतंय, खांद्यात पण काहीतरी जाणवू शकतं, डोक्यात पण काहीतरी जाणवतं, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे 5 इंद्रिय जे आहेत, या 5 इंद्रियांमधल्या जाणीवा. आणि 6वं इंद्रिय म्हणजे जे विचार करता ते, किंवा जे जे 5 इंद्रियांचा डाटा, 5 इंद्रियांची जी माहिती आहे, त्याच्यावर जे प्रोसेस करतं किंवा त्याच्यात जे प्रक्रिया घडवतं मेंदूमध्ये, त्याच्यातून आपल्याला जे पाहतो, ऐकतो, गंध, चव, स्पर्श याचं ज्ञान होतं. म्हणजे शब्द निर्माण होतात, संज्ञा निर्माण होते. हे सगळं मेंदूत जे काम चाललंय, ही सगळी 6 इंद्रिय आणि त्यांचं काम, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे, विज्ञान. तर ते संस्कारामुळे ते विज्ञान निर्माण होतं, परंतु
त्याच्या बेसमध्ये, त्याच्या सुरुवातीला सगळा अंधार असतो. कारण हे काय चाललंय माहिती नाही, कसं घडतं माहिती नाही. त्याला अविद्या म्हटलेलं आहे. माहीत नाही, नॉट नोईंग. विद्या म्हणजे विद म्हणजे जाणणे. विद्या म्हणजे जाणणे, म्हणजे त्याला आपण ज्ञान म्हणतो. विद्या म्हणजे ज्ञान म्हणतो, ते जाणणे. आणि काय आहे ते ज्ञान, याची समज म्हणजे प्रज्ञा आहे. ती सतीला ते खोलात त्या ज्ञानात शिरल्यावर प्रज्ञा येते. तर हे जे काही सहा सहा इंद्रिय, सहा विज्ञान, हे सगळे आपल्या अविद्येतून निर्माण झालेत, म्हणजे आपल्याला माहिती नाही. अविद्येतून झाले म्हणजे आपल्याला माहिती नाही. आणि अविद्येतून हे सगळं अस्तित्वचे हे असणं, जिथून आपण सुरुवात केली आजची, हे असणं जे आहे, हे सगळं अविद्येत. सगळं नाही म्हणतायत, जेवढा आपल्याला जेवढा आपल्याला बोध होत चाललाय, तेवढं ते अज्ञानातलं अस्तित्व, अविद्येतलं अस्तित्व, अबोध अस्तित्व सतीमुळे, जागृतीमुळे बोधाच्या किंवा बोधीच्या पातळीखाली येतं. बोधीचा प्रकाश. हा ही जी काय म्हणतात, ही जी प्रक्रिया आहे, बोधी ही एक प्रक्रिया आहे. बुद्ध होणं ही एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया ही अशी चाललेली आहे. तर ही प्रक्रिया सक्रिय करणं आणि जीवनाचा प्रश्न सोडवणं, हे आपलं काम आहे. ही सती साधन आहे. ही जागृतीची आतल्या आत चाललेली कार्यशाळा आहे. आपली काया हीच कार्यशाळा आहे. आणि ही कार्यशाळा फक्त ह्या मीटिंग मध्ये चालणार नाही. ही सतत चालली पाहिजे. आजची गाथा जी आहे ना, ती खरं म्हणजे याच्याशी संबंधित आहे. यं हि किच्चं तदपविद्धं अकिच्चं पनकैरती उन्नळानं पमत्तानं तेसं वढ्ढन्ति आसवा. तर हे मनातले चित्तमल, आसवा म्हणजे चित्तमल, हे अविद्येमुळे, अज्ञानामुळे, सतत चित्तावरच्या संस्कारामुळे हे आश्रव चित्तमल सतत वाढत राहतात. कोणाचे? जो प्रमादात आहे तो, जो भानावर नाही तो. आणि त्याच्यामुळे होतंय काय, की जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा तो करत नाही, आणि जे करायला नको ते तो करतो. म्हणून म्हटलंय की जे करण्यासारखं आहे ते तो न करीत नाही, आणि जे करायला नको ते तो करतो. अशा प्रमादित माणसाचं, म्हणजे भानावर नसलेल्या माणसाचं चित्त हे मलिन होत जातं. त्याचे आश्रव वाढत जातात. अशी ही गाथा आहे. त्याचं विश्लेषण आपण आधीच केलेलं आहे किंवा झालेलं आहे. मी असं आज करेल असं मी ठरवलं नव्हतं, पण ते तसं झालं. तर जागृतीची, सतीची प्रॅक्टिस करत राहायचं आणि काय होतंय ते बघायचं. तिथं मी असं करील आणि तसं करील, असं काम चालत नसतंय. असं काम चालत नसतंय. त्यामुळे हे इच्छाशक्तीचं काम नाही फक्त. मी असं करेल आणि मी तसं करेल. गप्प बसा. काहीच नाही करायचं, हेच करायचंय. कारण सतीला काहीच नाही करायचं खरं म्हणजे. जे करायचंय ते चित्तात चाललेलंच आहे, मनात चाललेलंच आहे, शरीरात चाललेलंच आहे, बोलणं चाललेलंच आहे.
पाहणं चाललेलंच आहे, ऐकणं चाललेलंच आहे, गंध, चव, स्पर्श सगळं चाललेलंच आहे. त्यामुळे नवीन काही करायचं नाही. जे चाललेलं आहे त्याचंच भान, त्याची सती, हा विषय आहे. आणि आपल्या इच्छा ज्या आहेत, त्या इच्छा, आकांक्षा म्हणजे तृष्णा, हे आपल्याला हे याच्यातच आणखीन मला हे करायचंय, ते करायचं, हा जो मी आहे, हा काहीतरी करत राहतो. तर तो करणारच आहे. कारण तो मी, तोही माहिती नाही कधी त्याचा उगम झाला तो. पण त्याचं अस्तित्व जर कळालं तर तेही फार मोठं काम आहे. त्याच्यामुळे आपोआपच मी भावना, सत्काय दृष्टी गळून पडते. सगळे कर्मकांड गळून पडतात. डाऊट क्लिअर होतात. मनामध्ये काही शंका उरत नाही. विचिकिच्छा संपते. गोंधळ संपतो. आणि मग आपण खऱ्या अर्थाने आनापान जेव्हा करायचं असेल, म्हणजे आनापान जेव्हा होत असेल, तेव्हा आपण तिथे आनापान सती करू शकतो. उदाहरणार्थ. तर तेवढंच काम नाही. आणखीन पुढं मग कायेत उतरणं, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधर्मानुसती. आणि मग सगळं सगळं अस्तित्वच, सगळं जगणंच हे जागृतीच्या पातळीखाली नैसर्गिकपणे येतं. ही नैसर्गिक क्रिया आहे. फक्त ही नैसर्गिक क्रिया लक्षात येणं, तेवढं भान लवकर आलं पाहिजे आणि ते टिकून राहिलं पाहिजे आणि ते चालू राहिलं पाहिजे. प्रॅक्टिस, कार्यशाळा ही मरेपर्यंत नॉनस्टॉप चालू राहील. कधीपर्यंत? दुःखमुक्ती मिळेपर्यंत, बुद्ध होईपर्यंत, सगळे जीवनातले प्रश्न संपेपर्यंत. कधी होईल याचं काही टाइम लिमिट नाही. याचा काही वेळ ठरवता येणार नाही. वर्तमानात आत्ता काम करत राहणं, एवढं एकच काम राहतं. आणि बाकीचा व्यवहार हा चालू राहणार आहे, म्हणजे जगणं. पण जगण्यातलं असणं, अस्तित्व, याचं भान आलं पाहिजे. त्याचा अर्थ सावधानता, सती, जागृती. वेळ पण संपत आलेला आहे मीटिंगचा. आपला नाही, आपला वेळ संपला नाही. आपला वेळ चालू राहील.